Adios, amigo. Powering on. मीठे बच्चे, तुम्हें अच्छे संस्कार धारण कर पतितों को पावन बनाने की सेवा करनी है, अंधों की लाठी बनना है। प्रश्न, पिछाड़ी के समय कौन सी अवस्था आनी है? उत्तर, पिछाड़ी के समय निरंतर रूहानी यात्रा करते रहेंगे, बैठे बैठे साक्षात्कार होंगे, बाप और वर्षा याद आता रहेगा, वैकुंठ देखते रहेंगे। बस अभी हम यह प्रारब्ध पाएंगे, हर्षित होते रहेंगे, परंतु अच्छा पुरुषार्थ नहीं किया तो पछताना भी होगा, सजाओं का भी साक्षात्कार करेंगे। ओम शांति। यह है रूहानी यात्रा। सबसे जास्ती महत्व इस रूहानी यात्रा का आहे। तर बाबा आपल्याला रूहानी यात्रा शिकवतो। एक आहे शरीराची यात्रा, शरीराने आपण जायचं तीर्थस्थानावरती, ती एक यात्रा, ती जन्मजन्मांतर करत आलो आपण। आता बाबा आपल्याला रूहानी यात्रा शिकवताय, आत्म्याची यात्रा। बसल्या ठिकाणी आपण परमधाम मध्ये जाऊ शकतो, सुखधाम मध्ये जाऊ शकतो। बाबांचं चित्र बघून, बुद्धीने त्याला समोर बघून अपन त्याच्या आठवणीमध्ये रममान होऊ शकतो, त्याची महिमा गाऊ शकतो। तो ये है हमारी रूहानी यात्रा, ही आत्मिक यात्रा आहे। आपल्याला जायचे परमधाम मध्ये आणि सतयुगामध्ये यायचंय, तेव्हा ही यात्रा संपणार आहे। यह है ईश्वरीय भाषा अथवा भाषण। तुम भी भाषण करते हो ना? बाप कहते हैं सबसे जास्ती तो मैं भाषण करता हूं, क्योंकि मैं ज्ञान का सागर हूं और फिर पतित पावन सद्गती दाता हूं। बाबा म्हणतात तुम्ही सगळ्यांना सांगता, सगळ्यांसमोर भाषण करता, वाणीच्या द्वारे तुम्ही कोणाला समजावून सांगता। सगळ्यात जास्त भाषण करणारा बाबा म्हणतात मी रोज मुरली चालवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देतो, वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो। एकच टॉपिक समजवायचा असेल तर तोही रोजच्या मुरलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेला असतो। तो ये सबसे जास्ती भाषण करने वाला, सबसे दिव्य भाषण करने वाला, सबसे श्रेष्ठ भाषण करने वाला इस दुनिया में अगर कोई है तो वो हमारा बाबा है, क्योंकि वो ज्ञान सागर है और सच्चा ज्ञान सिर्फ उसके पास है। तो वो ज्ञान का सागर भी है, पतित पावन है, सद्गति दाता है। पतितों को पावन बनाने के लिए मुरली चलाता है, भाषण करता है और सद्गति का मार्ग दिखाता है। ज्ञान से सद्गति होती है। बाप कहते हैं वास्तव में मेरा नाम भी एक ही है। तो बाबा का नाम भी एक ही है, शिव बाबा, लेकिन भक्ति में अलग अलग नाम रख दिए। इतने गुण है, इतने कर्तव्य है उसके, उस आधार से भक्ति में शिव बाबा के अनेक नाम रख दिए हैं। आणि म्हणूनच एकच बाबा असताना, शिवलिंग असताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावाने पुकारलं जातं, पण बाबा एकच आहे, त्याचं नाव शिव आहे, परमनंट नाव। ज्ञान का सागर और सद्गति दाता तो एक को ही कहेंगे, बहुतों को तो नहीं कह सकते। दूसरे मनुष्य यह भी समझते हैं कि यह ड्रामा है, चक्र भी दिखाते हैं, परंतु चक्र की आयु भिन्न भिन्न दिखाते हैं। चक्र का भी ज्ञान चाहिए। लाखों वर्ष कह देने से कोई बात का विचार भी नहीं कर सकते। दुनियामध्ये पण दाखवतात सत्युग, मग त्रेता, मग द्वापर, मग कलियुग। बाबा म्हणतात ते त्यांच्या हिशोबाने चक्र दाखवतात, पण त्याची अवधी किती आहे, तिथं कोण होते, ही दुनिया परिवर्तन कशी झाली हे कोणालाही माहिती नाही। त्यांनी फक्त एक अंदाज लावला, लाखो वर्ष असतील, सत्युगाचे लाखो, त्रेताचे लाखो, द्वापरचे लाखो, कलियुगाचे हजारो झालेले, 40,000 बाकी असं लावतात हिशोब। पण बाबा म्हणते अगर वो लाखों साल का बताए
तो फिर बाबा म्हणते कोणतीच गोष्ट थांबणार नाही, किंवा मग लोकसंख्या इतकी कशी वाढली, कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ नाही लागणार. पण बाबांनी जे आपल्याला 5000 वर्षाचं चक्र सांगितलेलं आहे आणि त्याचा जो हिशोब सांगितलेला आहे तो एकदम क्लिअर कट आहे. तर्कसहित कारणासहित आपण तो स्पष्ट करू शकतो. पण लाखो वर्षाचं तर बाबामध्ये ऐसा भी नहीं निकलेगा फिर. तो लाखों वर्ष कह देने से कोई बात का विचार भी नहीं कर सकते. बाप को कहते हैं सर्व का सदगति दाता, लिबरेटर. इतनी आत्माएं जो ऊपर से आई है, पहले यहां नहीं थी, फिर जरूर नहीं होंगी. इतनी आत्माएं ऊपर से आई है, इसलिए तो संख्या बढ़ती जा रही है. फिर ये वापस अपने घर जाने वाले. बाबा म्हणता है पहले नहीं थे, फिर ऊपर से आए, फिर वापस जाने वाले हैं. तो इतने सब को कौन आकर वापिस ले जाएंगे? गाइड तो है ही एक परमपिता परमात्मा. गाइड अर्थात जो आगे रास्ता दिखाता चले. गाते भी है पतित पावन गाइड है, सर्व का सदगति दाता है. गुरु होता ही है गति करने वाला. गुरु को आगे, फॉलोअर्स को पीछे रखा जाता है. यहाँ ऐसी बात नहीं है. यहाँ तो बाप कहते हैं बच्चे तुम आगे चलो, क्योंकि गौशाला भी है ना, गौओं के पीछे पीछे ग्वाला रहता है, नहीं तो गौवे इधर उधर चली जाए. बाप भी पिछाड़ी में रहते हैं. आजकल भगत लोग समझते हैं आगे महात्मा जी हो, उनसे आगे जाना बेइज्जती समझते हैं. बाबा कहेंगे बच्चे तुम आगे हो. बाप को तो पिछाड़ी में सारी नजर करनी पड़ती है कि कोई खा न जाए. मिसाल है ना, शेर रे शेर, परंतु शेर था नहीं. तुम्हारे लिए भी कहते हैं कि यह बीके तो कहती है विनाश होगा, होता नहीं है, परंतु होना तो जरूर है. आगे चल मनुष्य समझ जाएंगे बरोबर विनाश का समय है. तुम बच्चे जानते हो विनाश किस लिए है. दुनिया को कुछ मालूम नहीं. अच्छा, महाभारत लड़ाई के बाद क्या हुआ किसी को पता नहीं. तुम बच्चे भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार जानते हो. हमको बाबा की मदद है. तुम जानते हो बाबा आया है पतितों को पावन बनाने. तो बच्चों को भी यही सर्विस कर ऊंच पद पाना है, पतितों को पावन बनाना है, अंधों की लाठी बनना है. तर बाबा म्हणता है अभी दुनिया वालों को लगता है 80-85 साल से ब्रह्मा कुमारी कहते आई है कि विनाश होने वाला है. विनाश हा थोड़ा कड़क शब्द है, पण महापरिवर्तन होणार है. तो कहते आए हैं हम. दुनिया वालों को लगता है होता ही नहीं है. थोडं काही होतं, थांबून जातं, पुन्हा सुरळीत होऊन जाते दुनिया, पुन्हा काहीतरी होईल, पुन्हा सुरळीत होऊन जाईल. बाबा म्हणते वो कहानी सुनाते शेर आया और आता ही नहीं था, लेकिन आ गया एक दिन तो बकरी को खा गया. तर तसं बाबा म्हणताय तुम्ही म्हणताय की विनाश होणार आहे, महापरिवर्तन होणार आहे, पण दुनियावाल्यांना वाटतं की नाही काही होत नाही, हे म्हणतात फक्त. पण आता असं होणार आहे, शेवटी बाबांनी सांगितलेलं आहे कि दुनिया भूल जाएगी कि विनाश होना है. एक तर एकीकडे वाटतं दुनियावाल्यांना की आता हे संपणार आहे सगळं, पण जेव्हा पुन्हा नॉर्मल होऊन जातं, आता कोरोना इतका मोठा आला, इतका भयानक काळ होता, पुन्हा नॉर्मल झालं, बाकी भानगडी सगळ्या चालू आहे, पण तो प्रकार नॉर्मल झाला. आणि त्याच्यामुळे मग लोकांना काय वाटतं काही काही ना की नाही काही नाही होत, होऊन सगळं येतं जात राहतं, या गोष्टी येतात जातात बस. तर असं होईल की काही काहींच्या बुद्धीमध्ये हे राहील की बस आता नाही होत विनाश, काही होणार नाहीये, आणि मग त्यावेळेला विनाश होऊन जाईल, त्यावेळेला महापरिवर्तन होणार आहे. तर बाबांनी तर असं नव्हतं सांगितलं की 70 वर्षामध्ये होईल, 80 वर्षामध्ये होईल, 50 वर्षामध्ये होईल. बाबांनी तर संगमयुगाचा काळ सांगितलेला आहे 100 वर्ष, आणि तो 2036 मध्ये संपणार आहे. तर त्याच्या आधी विनाश होणारच नाहीये. आणि बाबांनी बऱ्याच मुरलेमध्ये सांगितलेलं आहे विनाश क्यों रुका हुआ है, क्योंकि अभी बच्चे तैयार नहीं है. मुझे जो 9 लाख की संख्या चाहिए, जो संपूर्ण प्योर हो जाए, वो अभी तैयार नहीं है, इसलिए विनाश रुका हुआ है. म्हणून इतकं भयानक युद्ध लागत नाही, अणुबॉम्बचा वापर होत नाहीये.
पण ज्या वेळेला बाबांचे बच्चे तयार होतील आणि ड्राम्यानुसार होणार आहे, तो टाइम आलेला आहे जवळ आता, तर त्यावेळेला हा सगळा कार्यक्रम होणार आहे. जो विनाशवाले त्यांनी सगळे सेटिंग करून ठेवलेली आहे, पाया सगळं रचला गेलेला आहे, सगळं फायनल त्यांची तयारी आहे. पण अजून बच्चे तयार नाहीये, म्हणून ते थांबलेले आहे. आणि ते बच्चे तयार होऊन जातील. 9 लाख आत्मे कधी तयार होणारे माहिती नाही, ते बाबांना माहिती आहे. और वो भी 2036 के पहले होगा. 2036 तक तो ये जो जैसी दुनिया हम देख रहे हैं उसमें से कुछ भी नहीं रहेगा, हे तर फायनल आहे. पण आता दुनियावाल्यांसाठी त्यांना बाबा कळालेला नाहीये, बाबा भेटलेला नाहीये, बाबांच्या ज्ञान त्यांना पक्क बुद्धीमध्ये गेलेलं नाही, जरी कोणी कोर्स केलेला है. तो बाबा के ज्ञान को उन्होंने अंदर समाया नहीं, इसलिए उनको लगता है ये बातें तो आती है, सब नॉर्मल हो जाता है, फिर मग पुन्हा काहीतरी येईल, पुन्हा नॉर्मल होऊन जाईल, काहीतरी निघेल मार्ग त्याच्यातून. आता जशी कोरोनाची लस निघाली, ज्यांनी ते डोस घेतले 2-3 ते वाचलेले, आता अजूनही कोरोना चालू आहे दुनियेमध्ये. पण ज्यांचे ते डोस झालेले 2-3 त्यांना कोरोनापासून धोका राहिलेला नाही, असं आहे जवळपास. तर मग पुन्हा अजून दुसरे रोग येतील, काही ना काही तर होत राहील. लोकांना वाटतं मार्ग निघतो, पण बाबा म्हणताय विनाश तो होना ये पक्का है, ये फायनल है की विनाश तो होना ही है. कोणी विश्वास ठेवा नका ठेवू, बाबांनी जो टायमिंग सांगितलेला आहे त्यानुसार सगळं होणार आहे. आणि ही दुनियेची अवस्था राहण्यालायक राहिलेलीच नाहीये, अवस्था बिलकुल जडजडीभूत झालेली आहे. भलेही मार्ग काढतात, नवे नवे आत्मे येत राहतात, काही काहींनी 1-2 जन्म घेतलेले, ते परमधामवरून येत राहतात, तर त्यांची चार्जिंग फुल आहे, भरपूर चार्जिंग आहे. आणि त्यामुळे ते मार्ग काढत राहतात, काही ना काही निघतं, काही ना काही प्रॉब्लेमचा मार्ग निघतो. पण तिथून फ्रेश येणारे आत्मे पण संपणार, आता तिथून येणारे आत्मे बंद होऊन जाणारे, जे पवित्र ताजे येतील, जे ताकद घेऊन येतील, तेही संपणार आता. आणि म्हणून आता हे विनाश होणारे हे नक्की आहे, महापरिवर्तन होणारे हे नक्की आहे, कलियुग संपायचे, सत्युग घ्यायचंय, हे आपल्या बुद्धीमध्ये पक्क करायचं. आणि बाबा म्हणताय की तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचंय कि भगवान आया है, सभी आत्माएं पतित बन गई है, सृष्टि पतित बन गई, इसलिए दुख है, परेशानी है, तकलीफें बढ़ती जा रही है, प्रकृति खराब हो गई है, निसर्ग बिलकुल खराब अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे, पाणी पिण्यालायक राहिलेलं नाहीये, जमीन खराब झालेली. तर हे सगळ्या गोष्टी, सगळे लक्षण आहे. आणि त्यामुळे हे सगळं आता डायरेक्ट फाइनल संपायचं आहे. तो हम ये बातें अपने आप को भी पक्की कर लेनी चाहिए, हमें पक्का करना चाहिए. बाबाने एक खूप मोठा धक्का दिला होता कोरोनाचा, त्याच्यातून आता बिलकुल आपण सावध होऊन जायचंय. दुनियावाल्यां कशा पद्धतीने घेतील त्यांचं त्यांना माहिती, पण आपल्याला बाबा जे समजून सांगतोय त्यानुसार ती परिस्थिती आली आणि त्यामध्ये बाबांनी सगळ्यांना सावध केलं. बऱ्याच जणांना असं वाटायचं की आम्हाला वेळच मिळत नाही, सेंटरवाल्यांना वाटायचं की आम्हाला वेळच नाही, आमच्याकडे सेवाच आहे. तर सगळे कामं बाबांनी स्टॉप करून टाकले होते, कोणालाही बाकी नाही ठेवलं मनामध्ये की आम्हाला वेळच दिला नाही बाबांनी. आमची सेवाच खूप होती, सेंटरवाल्यांना सुद्धा. मधुबनमध्येही जाणं बंद होतं. मधुबनवाले पण आता काय म्हणतात, म्हणजे पहिलेही काय म्हणायचे की आमच्याकडे सेवाच खूप आहे, स्वपुरुषार्थाला वेळच मिळत नाही. तर बाबांनी 1 वर्ष काय 2 वर्ष देऊन टाकले. तो बाबा अपने ऊपर कुछ भी रखता नहीं है, ते निमित्त कारण काही असू द्या. तो इसलिए बाबा ने जो भी बताया है वो सब सत्य होने वाला है. म्हणून आपल्याला आपलं पक्क करायचंय की हे 2036 मध्ये श्रीकृष्णाचा जन्म होऊन सत्युग स्टार्ट होणार आहे. त्याच्या आधी विनाशाचा काळ आता सुरू झालेला आहे, थोडं लक्षणं दिसायला लागलेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते सुरू होणार, हे फिक्स आहे. तर मग आपल्याला हे बुद्धीमध्ये ठेवून आपला पुरुषार्थ वाढवत चालायचे. दुसरी गोष्ट बाबा म्हणतात, दुनियेमध्ये जो गुरु असेल, जो महात्मा असेल, तो सगळ्यांच्या पुढे असतो आणि त्याचे शिष्य मागे असतात. त्यांच्या पुढे चालणं चांगलं समजलं जात नाही. पण बाबा म्हणताय तुम्ही गायी आहे, गायीसारखं आहे आणि मी तुमचं पालन करताय, तुमचं पालन करणार आहे. जसं गायी चारणारा जो आहे तो मागे राहतो की काही गडबड होऊ नये म्हणून, किंवा ते इकडे तिकडे भरकटू नये म्हणून तो मागे राहतो. तो पुढे राहील आणि गायी मागे राहतील तर चरवण्याचा काय फायदा, किंवा ते काही गडबड होऊन जाईल, ते इकडे तिकडे भरकटतील. तर म्हणून गायी पुढे राहतात, त्यांच्या मागे तो गायी चारणारा राहतो. तर तसं बाबा म्हणताय कि तुम आगे हो मैं पीछे हूं. दुनिया में गुरु को आगे रखते हैं, शिष्य पीछे रहते हैं. लेकिन यहाँ पर बाबा म्हणताय तुम आगे हो मैं पीछे हूं, क्योंकि मुझे सबका ध्यान रखना है, सबकी अच्छी तरह से पालना करनी है. और ये डर रहता है इस मार्ग में आने के बाद माया खा सकती है, और इसलिए बाबा ध्यान रखने के लिए हमारे पीछे रहता है. तो हमें ये पक्का रखना है
कि हम आगे बढ़ रहे इस रास्ते पर, लेकिन बाबा सपोर्ट करने के लिए पीछे से है. बाबा आपल्याला बघतोय आपण कसे चालतोय, आपण काय करतोय. तर आपल्याला खूप व्यवस्थित आपल्या जीवनाला बनवायचंय. आपलं जीवन चांगलं बनवायचंय आणि दुसऱ्यांचंही जीवन श्रेष्ठ बनवण्यासाठी आपण तयार राहायचंय. ते मेहनत घ्यावी लागेल. पतितांना पावन बनवायचे. बाबांचे जे कार्य आहे ते आपलं कार्य आहे. और अंधों की लाठी बनना है. जो ज्ञान में अंधे हो गए हैं उनको ज्ञान की रोशनी हमें देनी है. बहुत ढेर के ढेर देवियां हैं. तुम बहुतों ने मिलकर भारत को पावन बनाया है. अब तुम्हारी बुद्धि में फर्स्ट क्लास नॉलेज है कि सृष्टि चक्र कैसे फिरता है. बाप ही सारा राज समझाकर अपने साथ रूहानी यात्रा पर ले जाते हैं. बाबा म्हणतात खूप देवी आहे, खूप देवी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या देवी त्यांचं मंदिर बनवलेलं आहे. दुर्गा आहे. दुर्गा म्हणजे कोण? जी दुर्गुणांना समाप्त करते आपल्यातल्या, ती दुर्गा. लक्ष्मी म्हणजे दैवी लक्षण धारण करतात. तो ऐसे हमारा यादगार है वो सब कुछ. जो देवी है हमारा यादगार है. म्हणून बाबा म्हणतात तुम बहुतों ने मिलकर भारत को पावन बनाया है. आपण सगळ्यांनी मिळून बाबांकडून आपण शक्ती घेतली, पवित्र झालो, दिव्यता आणली आपल्यामध्ये आणि म्हणून हा भारत पावन झाला होता. दर 5000 वर्षानंतर बाबा हा प्रोग्राम आपल्याला देतो की तुम्हाला पावन बनायचंय आणि भारताला पावन बनवायचंय. दुनिया पावन होऊन जाईल. मग तो ये इस प्रोग्राम के अनुसार हम अब अपने आप को सेट कर ले. आता आपल्याला तशी सेटिंग द्यायची आपण की मला बाबांनी हा प्रोग्राम दिलेला आहे की आता मला पवित्र राहायचंय, दिव्यता आणायची. माझा आता देवीचा चैतन्यमध्ये पार्ट सुरू झालेला आहे. माझा देवीचा पार्ट आहे आणि मला आता या स्वतःला पावन बनवून दुनियेला पावन बनवायचंय. बाबा क्लियर कट सांगताय, ते सत्य सांगताय की तुम बहुतों ने मिलकर भारत को पावन बनाया है. तुम्ही बनवलेले. बाबा म्हणतात आता पार्ट तुमचा तो पुन्हा तुम्हाला रिपीट करायचा आहे. अभी तुम बाप द्वारा सम्मुख सुन रहे हो, फिर 5000 वर्ष के बाद सुनेंगे. अभी जो तुम लिख रहे हो वह सब खत्म हो जाएगा. बाबा म्हणता ही मुरली, हे ज्ञान 5000 वर्षानंतरच तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. आता ऐकताय, पुन्हा तो चान्स नाहीये. ज्यांनी कोणी पॉइंट्स लिहितात डायरीमध्ये किंवा मग या सगळ्या मुरल्या आहे, सगळ्या मुरल्यांची प्रिंट आहे, हे सगळं बाबा म्हणताय अभी जो तुम लिख रहे हो वह सब खत्म हो जाएगा. मग तुम्हाला ऐकायला, वाचायला, बघायला मिळणार नाहीये. आपलं मुरलीच्या द्वारे बाबा आपल्याला देवता बनवून टाकणार आहे आणि हे ज्ञान संपूर्ण रीतीने संपून जाईल. मग बाबा म्हणताय 5000 साल के बाद ही इस ज्ञान को सुनेंगे. मग जे काही आहे बाबांनी जे सुरुवातीला पॉइंट सांगितले, जसे बालवाडीच्या मुलांना शिकवतात, थोडं शिकवतात. तर ते कराचीमध्ये ज्यावेळेला भट्टी होती, ज्यावेळेला 350 भाई बहिणी होते, त्यांनी जे लिहून काढलं थोडं, कारण बाबांनी ज्ञान सगळं क्लिअर केलं नव्हतं तोपर्यंत. जसं लहान मुलांना थोडं सांगितलं जातं, क्लिअर सांगितलं जात नाही. तर तसं थोडक्यात सांगितलं होतं बाबांनी. आणि बाबांचं स्वरूपही त्यावेळेला सांगितलं नव्हतं, कारण ते बुद्धीमध्ये फिट नसतं बसलं त्यावेळेला, कारण बाल्य अवस्था होती, छोटे होते सगळे, ज्ञानामध्ये छोटे होते. आणि म्हणून मग बाबांनी बिंदी स्वरूप बाबा आहे हे सुद्धा इकडे भारतामध्ये माउंट आबूमध्ये आल्यानंतर हे सत्य स्पष्ट केलं. पहिले अंगुष्टाकार वगैरे बाबांनी सांगितलं होतं, कारण मग थोडं पहिले बुद्धी काय होती की हजारो सूर्य इतका बाबा आहे, मग एकदमच सांगितलं असं इतका छोटासा बिंदू ते लक्षात नसतं बसलं. म्हणून मग बाबांनी ते थोडंसं त्यांना समजवण्याच्या हिशोबाने त्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि मग ज्यावेळेला कराचीमधून, पाकिस्तानमधून इकडे आले, त्यावेळेला मग ते जे दादींनी लिहून ठेवलं होतं सगळं, ते जे त्यांनी नोट्स काढलेल्या होत्या काही बाबांनी जे सांगितलं, ते बाबांनी सांगितलं की हे आता पेटीमध्ये टाकून इथे सोडून द्या. त्या पाण्यामध्ये टाकून दिला त्यांनी ते पेटीमध्ये. तर त्याविषयी बाबांनी सांगितलं की ये बाद में, द्वापर के बाद में ये मिलेगा उनको, और फिर इस आधार से शास्त्र बनेंगे.
त्यावेळेला बाबांनी क्लिअर केलेलं नव्हतं, कच्चं होतं ते ज्ञान, आणि त्या आधाराने ते सापडलं असेल, ते कागद सापडतील ज्या दादींनी लिहिलेले होते, ते पण सिंधी भाषेमध्ये. मग आता कोणाला समजेल कोणाला नाही समजणार, आणि त्या आधाराने बाबा म्हणतात की हे शास्त्र बनवायला कामात येतील. पण नंतर जे बाबांनी क्लिअर आणि स्पष्ट ज्ञान दिलेलं आहे, बाबा म्हणतात की हे सगळं संपून जाईल. मी पुन्हा 5000 वर्षानंतर येऊनच तुम्हाला हे सगळं सत्य सांगणार आहे. तोपर्यंत या सत्याची आवश्यकता नाहीये. कारण हे इतकं क्लिअर ज्ञान, जर कोणाला हे सगळं ज्ञान असतं तर मग सतयुगाचा आनंद घेता आला नसता. कारण हे सगळे तमोप्रधान दुनिया होने वाली, ये होने वाला है, वो होने वाला है, ऐसे आपदाएं आएंगी, ऐसा ये होगा वो होगा, अशी ही मुरली जर कोणाला सापडली असती सतयुगामध्ये तर त्या सतयुगाचा आनंदच घेता आला नसता. आपल्याला कोणी सांगितलं की आता 2 दिवसानंतर हे असं होणार आहे, असं संकट येणार आहे, असं प्रॉब्लेम येणार आहे, त्या 2 दिवसाचा आनंदच घेऊ शकणार नाही. किती खुशखबरी आपल्याला भेटू द्या दुसऱ्या, हे झालं, हे चांगलं झालं, ते चांगलं झालं, ते चांगलं झालं, ते चांगलं झालं, पण कोणीतरी आपल्याला सांगून ठेवलेलं की 2 दिवसानंतर असा काही प्रॉब्लेम येणार आहे. आपण ते जे काही चांगलं झालं असेल त्याचा आनंदच घेऊ शकणार नाही. तर तसं सतयुगामध्ये ही एखादी मुरली जर सापडली असती तर ते सतयुगाचा आनंदच संपला असता. कारण काय शेवटी मग काय, हे असं त्यांना वाटलं असतं, आणि ते जे जीवन इतकं सुंदर आहे त्याचाही आनंद समाप्त. म्हणून बाबांना थोडंसं सुद्धा त्याच्यामध्ये मिक्सचर करायचं नव्हतं, त्या आनंदामध्ये दुःख. म्हणून बाबामध्ये हे सगळं संपून जाईल आणि मग मी पुन्हा 5000 वर्षानंतर येऊन मुरली चालवेल. कशासाठी? या मुरलीची आवश्यकता काय? पतितांना पावन बनवण्यासाठी, पुन्हा दिव्यता आपल्यामध्ये आणण्यासाठी, पुन्हा ते देवताई जीवन प्राप्त करण्यासाठी. म्हणून मी 5000 वर्षानंतर हे सांगणार, त्याच्या आधी हे तुम्हाला प्राप्त होणार नाहीये. तो वो ये जो तुम अभी लिख रहे हो सब खत्म हो जाएगा, फिर यह बातें बताए कौन? समझो कोई नीचे से पुराने कागज आदि निकलते हैं जिससे शास्त्र बैठ बनाते हैं, फिर भी भक्ती मार्ग वाले वही शास्त्र निकलेंगे. तर बाबा म्हणतात भक्ती मार्गातले शास्त्र तर खालून निघू शकतात आणि ते पुन्हा त्यानुसार पुन्हा तसेच्या तसे बनवतील, पण या ज्या मुरल्या ज्या क्लिअर कट रेकॉर्ड झालेल्या, लिहिल्या गेलेल्या, जशाच्या तशा लिहिल्या गेलेल्या, ह्या मुरल्या कोणालाही पुन्हा सापडणार नाही. ड्रामा प्लान अनुसार नीचे से वही निकले होंगे. गीता, भागवत, महाभारत, रामायण आदि फिर भी वही बनेंगे. स्वर्ग की सामग्री भी वही बननी है जो कल्प पहले थी. हम अभी समझते हैं स्वर्ग में जाकर ऐसे ऐसे महल बनाएंगे. सगळं रिपीट होणार आहे. तर त्यानुसार बाबा म्हणताय स्वर्ग पण रिपीट होणार आहे आणि ही मुरली पण त्याच्या टायमिंगवर 5000 वर्षानंतरच रिपीट होईल. पढ़ाई में बहुत बहुत फर्क पड़ जाता है. बाप तो अच्छी रीति समझाते रहते हैं, बच्चों को अच्छी रीति पुरुषार्थ करना पड़े. बाप और क्या करेंगे? समझाएंगे, रूहानी यात्रा पर रहो. तो बाबा ने बच्चों को पुरुषार्थ करना, मैं क्या कर सकता हूं? मैं तो समझाता रहता हूं, बच्चों रूहानी यात्रा पर रहो. और कुछ नहीं समझा सकते हो तो चित्रों पर समझाओ. यह भी देखते हो जिनको समझाते हैं वह तीखे हो जाते हैं और धर्म वाले भी आते हैं. बाबा ने साक्षात्कार तो पहले ही कराए है कि यह इब्राहिम, बौद्ध, क्राइस्ट भी आएंगे. यह सब समझने की बातें बिल्कुल ही सहज है. सृष्टि चक्र को समझना बहुत सहज है. तर बाबा म्हणतात तुम्ही समजून घ्या आणि दुसऱ्यांनाही समजावा. सगळ्या धर्मवाल्यांना तुम्हाला हे सगळं समजवायचं. सत्य ज्ञान आहे आणि सगळ्यांसाठी त्याची आवश्यकता आहे. तो रूहानी यात्रा पर रहो और ज्ञान को समझो और समझाओ. सृष्टिचक्र म्हणजे भारताचा इतिहास, विश्वाचा इतिहास. सृष्टिचक्राला आपण म्हणू विश्वाचा इतिहास. विश्वामध्ये कसं सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग आलेले, ते विश्व सगळ्या जगाचा इतिहास सृष्टिचक्रामध्ये, स्वस्तिकच्या त्या चित्रामध्ये, गोळ्याच्या चित्रामध्ये. आणि भारताचा इतिहास आलेला आहे 84 जन्माचं कहाणी शिडीच्या चित्रामध्ये. आणि कल्पवृक्ष म्हणजे सगळ्या दुनियेचा भूगोल आहे असं आपण म्हणू शकतो की कसा विस्तार होत गेला. तो बाबा म्हणते बहुत सहज है, चित्रों पर समझाओ. मुश्किल बात है बाप की याद में रहना. कारण सवय नाहीये, बाबा दिसत नाही म्हणून मुश्किल आहे. पण जेव्हा बाबावरती निश्चय पक्का होऊन जातो तेव्हा खूप सहज आहे. तो मुश्किल बात है बाप की याद में रहना, पवित्र भी बन जाए. डिफिकल्ट है रूहानी यात्रा जिसमें थक जाते हैं. अगर सारा दिन याद ठहर जाए फिर तो कर्मातीत अवस्था ही हो जाए. तर बाबा म्हणतात रूहानी यात्रा याच्यामध्ये थकून जातं. शरीराच्या यात्रेमध्ये थकतात ती गोष्ट वेगळी,
पण इथं बाबा म्हणताय इथं थकायचं नाही, मन बुद्धीची यात्रा आहे, थकायचा विषयच नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण यात्रा करू शकतो, कधी परमधाम, कधी सतयुग, कधी आपले 5 स्वरूप आठवायचे, कधी ज्ञानाचं चिंतन, मंथन, मनन. तर कोणत्याही पद्धतीने बाबांशी बोलायचंय, गोड गोड बोलायचंय बाबांशी, बाबांची महिमा करायची, वेगवेगळ्या प्रकारे आपण ही यात्रा करू शकतो. बाबा म्हणते यहाँ पर थकना नहीं है भी. आणि संपूर्ण दिवस जर बाबांची आठवण राहील कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, तर बाबा म्हणते तुमचे जे मागचे हिशोब आहे ते मिटत जातील. कर्मातीत अवस्था म्हणजे मागचे हिशोब समाप्त. स्कूल में पास तो तब होंगे जब रिजल्ट निकलेगी. मुख्य है रूहानी यात्रा की बात. रूहानी यात्रा यह अक्षर बहुत अच्छा है. योग में ही मेहनत है. हठयोग सिखलाने वाले तो बहुत है, परंतु यह है रूहानी योग, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. बाकी मग हठयोग वेगवेगळ्या पद्धतीने शिकवला दुनियेमध्ये, पण त्याचा फायदा काहीच नाही झाला, आत्मिक उन्नतीसाठी फायदा नाही झाला. तुम्हारे सिवाय कोई समझा नहीं सकते. इस राजयोग से ही मनुष्य पतित से पावन हो सकते हैं. यह योग बाबा और तुम बच्चे ही सिखला सकते हो. बाहर में जब सभी सुनेंगे तो कहेंगे कि हमारा योग ठीक है और सभी झूठे योग है. बाहर में भी बच्चों को जाना तो है ना. इस योग को कोई जानते नहीं, उसका नाम ही है हठयोग, यह है राजयोग. भगवान वाच, मैं तुमको राजयोग सिखलाता हूँ, वह हठयोग मनुष्य सिखाते हैं. अब भगवान कौन? श्री कृष्ण ने तो योग से इतना पद पाया. भगवान तो ऊंचे ते ऊंच निराकार है, तो बीज और झाड़ का ज्ञान बहुत सहज है, बाकी याद में नहीं रह सकते. झाड़ आदि का राज बहुत सहज है किसी को समझाना. तो बाबा म्हणताय हे ज्ञान खूप सहज आहे, समजून सांगणं पण सहज आहे, पण आठवण ठेवा. याद की यात्रा में हमें सदा रहना है किसी न किसी पद्धति से, क्योंकि ये जो राजयोग बाबा हमें सिखाता है सबसे श्रेष्ठ योग है. इस योग से हम राजाओं का राजा बन जाते हैं. आणि योग पण असा योग अवघड नाहीये. बाबांची आठवण, फक्त बाबांची आठवण बुद्धीमध्ये. तो झाड़ आदि का राज बहुत सहज है किसी को समझाना. बच्चे बहुत अच्छी रीति समझाते भी हैं, बाकी योग में मेहनत है. घड़ी घड़ी एक दो को सावधानी देते रहे तो भी अहो भाग्य. बाबा म्हणतात एक दूसरे को याद दिलाते रहो, सावधानी देते रहो. दुसऱ्यांना आठवण देण्यामध्ये स्वतःला पण आठवण ऑटोमेटिक येईल. दूसरों को हम देखते कि इधर दूसरी बातों में जा रहे हैं, उनको भी बाबा की याद दिलाना हमारा कर्तव्य है. समझते हैं सहज भी है तो मुश्किल भी है, बहुत फेल होते हैं, इसलिए कहते हैं हमको योग में बिठाओ, हमको शांति पसंद आती है. शांति का नाम सुना है ना. कोई कहते हैं निष्ठा में हमको शांति मिलती, यह भी गपोड़ा है. आधा घंटा योग में बैठकर चले गए, वह कोई शांति नहीं, वह अल्पकाल की हो गई. तर बाबा म्हणतात योग लावता, योगाचा क्लास असतो, योग मध्ये आपण येऊन बसतो, पण ते पण बाबा म्हणतात अल्पकाळाची, ती फक्त सेटिंग असते. मन बुद्धीला आपण सवय लावायची म्हणून एक अर्धा तास 1 तास आपण बसतो एकत्र, किंवा आपण आपले सेपरेट बसतो एका ठिकाणी बाबांच्या कमऱ्यामध्ये, घरामध्ये अर्धा तास 1 तास. तर ती तिथं पण शांती मिळेल, पण ती बाबा म्हणते ती अल्पकाळाची शांती झाली, शेवटी तेवढ्या वेळापुरती. पण शांती काय, खरी शांती काय? बाबा म्हणते शांति तब मिल सकती है जब गृहस्थ व्यवहार में रहते पवित्र बन रूहानी यात्रा पर रहे. खरी शांती केव्हा प्राप्त होईल, शांतीची अवस्था केव्हा राहील, जेव्हा बाबा म्हणते गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनून ही रूहानी यात्रा चालू राहिली पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहताय पण स्थिती पवित्र आहे आणि यात्रा चाललेली आहे. बाबांची आठवण आहे आणि पवित्र भावना झालेली आहे, पवित्र विचार झालेले, श्रेष्ठता आलेली आहे, तर बाबा म्हणतात मग शांती राहील, मग तुमचं शांतीचं जीवन राहील, आतमध्ये शांती राहील. ऑफिस में बैठे, घर में बैठे यात्रा करते रहे. घर में है, ऑफिस में है, बैठे है, बाबा म्हणता ये यात्रा ऐसे ही हो सकती है. चलते फिरते बैठते इस यात्रा पर रहना है. बैठे बैठे हम जिस किलोमीटर की गिनती नहीं वहां तक पहुंच जाते, परमधाम पहुंच सकते हैं, सतयुग में जा सकते हैं. बैठे बैठे, यहां बैठे बैठे बाबा म्हणता इस यात्रा पर रहो और पवित्र भावना हो, पवित्र दृष्टिवृत्ति हो. जो अवस्था तुम्हारी पिछाड़ी में आनी है, बैठे बैठे साक्षात्कार करते रहेंगे, बाप और वर्षा याद आता रहेगा, वैकुंठ देखते रहेंगे. बस अभी हम यह प्रारब्ध पाएंगे, पिछाड़ी में बहुत साक्षात्कार होंगे,
पछताना भी यहाँ होगा। जब देखेंगे फलाने फलाने क्या बनते हैं, हम क्या बनते हैं, सजाएं भी बहुत खाएंगे। बाप कहेंगे हम तो तुमको समझाते रहे, तुमने समझा नहीं, सिवाय प्रूफ किसी को सजा नहीं मिल सकती, साक्षात्कार कराकर फिर सजा देते हैं। तो बच्चों को अच्छी रीती समजाया जाता है। बाबा म्हणत आहे की मी तुम्हाला समजवतोय चांगल्या प्रकारे, आता समजून सांगतोय की आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे रोहानी यात्रेवरती राहा, पावन बना, पावन स्थिती ठेवा। मग जर ही अवस्था आपली राहील, ही स्थिती आपली राहील, तर काय होईल? बाबा म्हणतात दुनिया में बहुत कुछ होता रहेगा, खूप हलचल असेल, खूप हंगामा असेल, पण त्यावेळेला बाबांच्या बच्चांची ज्यांनी चांगला पुरुषार्थ केलेला आहे, चांगला पुरुषार्थ काय करायचा आहे? बाबांची आठवण ठेवायची, बाबांची आठवण ठेवून आपण धारणा करायची आहे, 7 गुण आपल्या जीवनामध्ये आणायचे। तर त्यांची अवस्था काय राहील? बाबा म्हणताय की बैठे बैठे साक्षात्कार करते रहेंगे, साक्षात्कार होते रहेंगे। आणि जेव्हा आपल्याला साक्षात्कार होईल, आपल्या स्थितीचा साक्षात्कार होईल, आपण कोणते देवता बनणार आहे हा साक्षात्कार होईल, सत्युगाचा साक्षात्कार होईल, बाबांचा साक्षात्कार होईल, कोणते साक्षात्कार, बाबांना जे वाटेल ते साक्षात्कार आपल्याला करवेल त्यावेळेला, जर आपण आता चांगला पुरुषार्थ केलेला आहे तर। आणि जेव्हा आपण त्या साक्षात्काराच्या स्थितीमध्ये राहून बाहेर काही चाललेले, किती हंगामा चाललेले, काय परिणाम होणार आहे आपल्यावरती? क्योंकि हम तो मस्त है, वो देख रहे हैं हम, जो आगे आने वाला है वो सत्य बाबा हमें दिखाता रहेगा, बाप और वर्षा याद आता रहेगा। जर आता चांगला पुरुषार्थ केलेला आहे तर बाबा म्हणतात शेवटी पण बाबा आणि वर्षा तुम्हाला आठवण राहील, ते क्लिअर राहील बुद्धीमध्ये। नाहीतर मग आता पुरुषार्थ नाही केलेला आहे तर त्यावेळेला मन हलचलमध्ये राहील आणि मग बाबाची आठवण येणार नाही आणि वर्षाची आठवण येणार नाही, मग तेवढं भाग्य जमा होणार नाही। मग म्हणून बाबा म्हणताय की तुम्हाला ते सुंदर जीवनाचा अनुभव करायचा आहे विनाशाच्या काळामध्ये पण। तर आता जे मी सांगतो, रोजच्या मुरलीमध्ये जे सांगतो त्यानुसार तुम्ही पुरुषार्थ करत चला, श्रेष्ठ पुरुषार्थ करा, श्रेष्ठता आपल्या जीवनामध्ये आणत चालायची। बाबाची धारणा करायला सांगतो आपल्याला, त्या धारणा करायच्या आणि अवघड काहीच नाही। बाबांवर प्रेम केलं आपण, बाबांवरती निश्चय पक्का झाला की या धारणा करणं खूप सहज आहे आणि मजा येईल आपल्याला त्याची। अभी पुरुषार्थ नहीं करेंगे तो कल्प कल्प ऐसा ही ढीला पुरुषार्थ होगा। बाबांचं रेकॉर्डिंग तुम्ही आत्ता करताय, पण ही दर 5000 वर्षानंतरची रेकॉर्डिंग होऊन जाईल, म्हणून एकदाच नाही की आपण पुढच्या कल्पामध्ये बदलून घेऊ। बाबा म्हणतात तो चान्स नाहीये, बदलायचंय तर आत्ताच बदला, श्रेष्ठ पुरुषार्थ करायचा आणि श्रेष्ठ भाग्य बनवायचं तर आत्ताच बनवा, पुढे तेच रिपीट होईल। आता ढिल्ले राहिले तर पुढे 5000 वर्षानंतरच तीच अवस्था राहील। म्हणून आपल्याला कल्पकल्पचं, एका कल्पाचं नाही, कल्पकल्पचं भाग्य बनवायचंय। रेकॉर्डिंग आपल्या हातामध्ये, पुरुषार्थ करण्याची क्षमता, ताकद आणि मार्गदर्शन बाबा सगळं करतोय आपल्याला, फक्त त्याचा फायदा घ्यायचा आहे। दिन प्रतिदिन भक्ति भी तमो प्रधान होती जाती है, इसको फॉल ऑफ पाम्प कहा जाता है। यह भी एक खेल है जिसमें दिखाते हैं दुनिया विनाश कैसे होती है, अभी उनकी पाम्प है। तो बाबा म्हणते भक्ती मार्गामध्ये पाम्प म्हणजे खूप शो, खूप भपका आहे, पण इसका फॉल ऑफ पाम्प म्हणजे त्याचं ते पडणार आहे, ते सगळं संपणार आहे, त्याची समाप्ती जवळ आलेली, म्हणून हा शेवटचा भपका आहे। भक्ती मार्गामध्ये इतका शो होतोय, इतकी उधळपट्टी होतीये, इतकं सगळं चाललेलं आहे। बाबा म्हणताय फॉल ऑफ पाम्प, हा जो भपका आहे याचा शेवट आलेला आहे आता जवळ। भक्ती संपूर्ण तमोप्रधान झालेली, विकारांचा प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये। भक्तीमध्ये किती श्रेष्ठ भावना होती पहिले, पण आता नाही राहिली ती। अभी सिर्फ दिखावा है, दिखावा है, शो है, भपका है। तो बाबा म्हणते ये फॉल ऑफ पाम्प होने वाला है, हे सगळं संपणार आहे, आतीमध्ये जाऊन अंत होणार है याचा। तुम बच्चों को सदैव नशा रहना चाहिए कि बाबा हमको पढ़ाते हैं। अभी हम भक्ति की बातों को पीछे छोड़ आए हैं, अभी हमें बाबा पढ़ाता है, अभी हमें वो भगवान पढ़ाता है, जिसको जो मालूम नहीं था उसकी भक्ति करते रहे हम, लेकिन वो खुद आकर हमें अभी पढ़ा रहा है। बाबा हमको सुखधाम का रास्ता बताते, पढ़ाते किस लिए है? पढ़ाते पढ़ाते सुखधाम का रास्ता बताते, कैसे हम स्वर्ग में जाए, वहां पर जाकर कैसे देवता बनकर रहे, ये रास्ता बाबा हमें इस पढ़ाई के द्वारा, मुरली के द्वारा बताता है। अगर हम औरों को रास्ता न बताए तो बच्चे कैसे कहलाए? तो तुम्हें मैं रास्ता बता रहा हूं, औरों को भी रास्ता बताओ, सांगा, ज्याची ज्यावेळेला वेळ असेल त्यावेळेला तो येईल, पण सांगणं आपलं कर्तव्य आहे की आपल्याला काय अनुभव आला, कसं मन शांत झालेलं आहे, काय फरक पडला आपल्याला पहिल्या जीवनामध्ये आणि आताच्या जीवनामध्ये, यावरून तर आपण सांगू शकतो
दुनियेची हालत सांगू शकतो, परमेश्वर कोण आहे हे सांगू शकतो. आणि जेव्हा त्याला परमेश्वराचा परिचय मिळून जाईल खऱ्या अर्थाने कि सर्वोच्च है, जो जो शरीर वाला नहीं है, जो सभी धर्म वालों का एक है, निराकार परमात्मा है, जेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये बसेल तेव्हा ती आत्मा तयार होईल हे ज्ञान ऐकण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. तो बाबा म्हणते अभी औरों को भी किसी न किसी तरीके से, भले आपण मनाने बोलू शकतो, मग काय करणार जर बोलून कोणी ऐकत नाहीये, समजत नाहीये, तर मनाने तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो, मनाच्या भावना तर पोचू शकतो कि ये भी बाबा का बच्चा बन जाए, इसका भी कल्याण हो जाए. अच्छा, मीठे मीठे सिकिलधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, रूहानी यात्रा पर रहने के लिए 1-2 को सावधान करते रहना है. कर्मातीत अवस्था में जाने के लिए सारा दिन याद में रहने की मेहनत करनी है. कोई भी उल्टी चलन नहीं चलनी है. सबको सुखधाम का रास्ता बताना है. सेवा का शौक रखना है. वरदान, संकल्प से भी मेरेपन की मैल को समाप्त कर बोझ से हल्का रहने वाले फरिश्ता भव. मेरेपन का विस्तार ही बोझ है. कोई भी मेरापन, मेरा स्वभाव, मेरा संस्कार, मेरी नेचर, कुछ भी मेरा है तो बोझ है, और बोझ वाला उड़ नहीं सकता, फरिश्ता बन नहीं सकता. संकल्प में भी मेरेपन का भान आया तो समझो मैले हो गए. किसी भी चीज पर मैल चढ़ जाए तो मैल का बोझ हो जाएगा. तो सब बोझ बाप हवाले कर मेरेपन की मैल को समाप्त करो तो फरिश्ता बन जाएंगे. तर आपल्याला, आपण ब्राह्मण बनलेलो फरिश्ता बनायचंय. तर फरिश्ता बनायचंय, दुनियावाल्यांची सेवा करायची आहे, आपलं कल्याण करून घ्यायचंय. तर त्यासाठी बाबा म्हणताय मेरा 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 सब समाप्त कर दो. आपण बाकी तर समजतो की आता हे सगळं बाबांचं आहे, बाबांनी दिलेलं आहे, सगळं बाबांचं, हे तर समजायला लागलो आपण. पण आता हे शरीर पण बाबांचं आहे, शरीर बाबांनी आता मला सेवेसाठी दिलेलं आहे, या शरीरामध्ये सेवेसाठी ठेवलेलं आहे, हेही समजायला लागलेलो आहे. त्याच्या पुढची गोष्ट छोट्या छोट्या जे असतं तेच खूप आपल्याला मग तंग करतं की मेरापन, मेरा स्वभाव, मेरा संस्कार, मेरी नेचर, कशालाही आपण माझं म्हणतोय तर बाबा म्हणतात तेही ओझ आहे. आणि ज्या गोष्टीवरती ओझ आहे ती गोष्ट उडू शकत नाही, वजन वाढल्यावर उडू शकत नाही. तर तसं बाबा म्हणतात आपल्या मन बुद्धीवरती हे ओझ ठेवू नका. सब कुछ बाबा का है, मन भी बाबा का है, मेरा स्वभाव भी बाबा का है. बाबा ने अभी मुझे नया स्वभाव दिया है, नए संस्कार दिए हैं. अभी ये जो स्वभाव संस्कार बन गया था मेरा, वो रावण का था. अभी मुझे बाबा के स्वभाव संस्कार के अनुसार चलना है. सब कुछ बाबा का है, मैं भी बाबा का, मेरा स्वभाव बाबा का, मेरे संस्कार बाबा के संस्कार, मेरा मन बाबा का मन. असं जेव्हा तुम्ही कराल, बाबा म्हणताय सारा मैल खत्म हो जाएगा और तुम फरिश्ता बनकर उड़ सकेंगे, दुनिया की भी सेवा करेंगे, अपना भी कल्याण करेंगे. तो मैं और मेरापन समाप्त कर देना है. जेव्हा आपण मैं बुद्धीमध्ये मैं शब्द येईल तो मैं आत्मा हूं, आणि मेरा जेव्हा बुद्धीमध्ये येईल, मेरा क्या है, मेरा ये, मेरा वो है, मेरा वो है, मेरा बुद्धीमध्ये येईल तर क्लियर आलं पाहिजे, पक्क असलं पाहिजे की मेरा बाबा है और बाबा के द्वारा सब मेरा है. फिर लेकिन मेरा बाबा है, बाबा का है इसलिए मेरा है, बाबा ने दिया है. मन भी बाबा का है, तो इस मन से मुझे क्या सोचना है जो बाबा को अच्छा लगता है, क्योंकि मन मेरा नहीं, अभी बाबा का हो गया है. बुद्धी मेरी नहीं, अभी बाबा की होगी, बाबा को समर्पित है. तर सगळे ओझे समाप्त होऊन जातील, सगळे ओझे बाबांना देऊन टाकायचे. और मैं बाबा का और बाबा मेरा, बस हे हा मंत्र आपल्या जीवनाचा आता असला पाहिजे. तर आपली फरिश्ता स्थिती होईल आणि फरिश्तापासून आपण देवता बनू. स्लोगन, हर परिस्थिती में फुल पास होने वाले ही मास्टर सर्वशक्तिवान है. तर कोणतीही परिस्थिती, तिला परिस्थिती न समजता आपण जर पेपर समजू आणि जो अभ्यास केलेला त्या अभ्यासानुसार आपण शक्तीचं आवाहन करू, त्या वेळेवरती त्या पेपरमध्ये पास होऊन जाऊ. आणि परिस्थितीला परिस्थिती समजू, कोई हम उसको ऐसे समझेंगे कि मेरे ऊपर ये संकट आया है, ये विघ्न आया है, तो मग आपण परेशान होऊन जाऊ.
त्याला काय समजत, कोणताही विद्यार्थी पेपर कशासाठी देत असतो, त्याला पुढे जायचं असतं. म्हणून कोणती परिस्थिती आली आपण समजायचं पेपर आहे आणि या पेपरमध्ये मला पुढे जायचंय. कसं जायचं पुढे? शक्ती जागृत करून, माझ्यातली शक्ती जागृत करून मी जे काही प्राप्त केलेले ज्ञान, गुण, शक्ती त्याला वापरून मला हा पेपर द्यायचा है आणि पुढे जायचंय. तो जो हर परिस्थिति में फुल पास होने वाले ही मास्टर सर्वशक्तिवान है, क्योंकि वो शक्तियों को हर परिस्थिति में यूज करते, वापरतात ते शक्तीला. आणि असे जे वापरतात आणि परिस्थितीमध्ये पास होतात, बाबा म्हणतात ते मास्टर सर्वशक्तिवान. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो. दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो. ओम शांति.